सध्या माझी मेडिसिनची पोस्टिंग चालू आहे आणि त्या स्ट्रोक शिकवल्याला आणि स्ट्रोकमध्ये पण म्हणजे स्ट्रोकचा वन ऑफ द कॉज आहे हेमोरेज आणि त्यात पण सबआयरॅक्नॉइड हेमोरेज. तर सबआयरॅक्नॉइड हेमोरेज अकाउंट्स फॉर 8% ऑफ ऑल स्ट्रोक्स. तर हे विचारतात की स्ट्रोकच्या कॉजमध्ये आपण सांगितलं सबआयरॅक्नॉइड हेमोरेज, तर त्याचे कॉजेस काय असू शकतात. तर सगळ्यात महत्त्वाचा कॉज आहे त्याचा ट्रॉमा, हेड ट्रॉमा. दुसरं काय असू शकतं रप्चर्ड बेरी अॅन्युरिझम. हे 50पेक्षा जास्त केसेसमध्ये 50% जास्त केसेसमध्ये असते. पुन्हा AVM मालफॉर्मेशन्स म्हणजे आर्टेरिव्हेनस मालफॉर्मेशन्स. पुन्हा एक्सटेन्शन ऑफ ICS म्हणजे इंट्रा क्रेनियल हेमोरेज. पुन्हा हेमोरेज इंटू द सेरेब्रल इन्फार्क्ट किंवा हेमोरेज इंटू सेरेब्रल ट्यूमर. हे सगळे कशाचे कॉजेस होतं सबआयरॅक्नॉइड हेमोरेजचे. आता ह्याचा सगळ्यात जो मोस्ट हे कॉज आहे तर तो काय आहे रप्चर्ड बेरी अॅन्युरिझम. तर पुन्हा हे पण विचारू शकतो की अॅन्युरिझम कोणकोणत्या कंडिशन्सशी असोसिएटेड असू शकते. तर इथं बघू शकता तुम्ही अॅन्युरिझम कशाशी असोसिएटेड आहे. एक तर कोआर्केशन ऑफ द आयोटामध्ये येऊ शकते किंवा पॉलिसिस्टिक किडनीजमध्ये किंवा मोयामोया डिसीज किंवा मार्फन सिंड्रोममध्ये किंवा सुडोझॅन्थोमा इलास्टिकम किंवा एहलर डॅनलो सिंड्रोममध्ये. तर ह्याच्यामध्ये आपल्याला अॅन्युरिझम दिसू शकतं आणि अॅन्युरिझम सबआयरॅक्नॉइड हेमोरेजचा वन ऑफ द मोस्ट प्रॉमिनंट कॉज आहे.